गाजत आली वाजत आली 27 मार्च आईच्या चप्पलची शपथ मी पण नाचत आली नाकात नथनी लावून आली. गुड डे टू यू 27th of March ज्याच्या बद्दल वी हॅव टोल्ड यू सो मच अँड वी आर सो हॅपी टू सी यू हिअर टुडे. आज तुमचं स्वागत आहे सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिवल मध्ये. या फेस्टिवल मध्ये कॉमेडी, ड्रामा, रोमॅन्स आणि सुपरहिट या कॅटेगरीजच्या फिल्म आपण बघणार आहोत आणि याबरोबर काही हँडपिक शॉर्ट फिल्म्स ते सुद्धा बघणार आहोत. ऑल्सो या फेस्टिवलची खासियत आहे की इथे आपण फक्त फिल्म्स बघणार नसून त्यामधील कलाकारांसोबत मारलेल्या गप्पा ही ऐकणार आहोत आणि यासोबतच दिग्गज मराठी कलाकारांसोबत पॅनल डिस्कशन्स मध्ये त्यांचे व्ह्यूज ही ऐकणार आहोत. आय पास दॅट टेस्ट. हाय गाईज, वेलकम. माझं नाव आहे मलिष्का. प्रेमाने मला मुंबईची राणी पण म्हणतात. बट टुडे आय एम सो हॅपी टू प्रेझेंट टू ऑल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रा's finest, greatest and bestest in the form of films. And to present that, I am just very, very happy to present our keynote speaker. मराठी मनांवर आजही अनेक दशकापासून राज्य करणारा नाव म्हणजे ऍक्टर, डिरेक्टर, प्रोड्युसर, सिंगर सचिन पिळगावकर. आणि त्यामुळे या फेस्टिवलची सुरुवात करण्यासाठी आय कुड नॉट थिंक ऑफ एनीबडी एल्स. नाव आय हॅव हिम विथ मी. यांच्याबद्दल खरं तर बोलावं तितकं कमीच आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव टू टेल यू की माझ्या आईने पहिलेच म्हटलंय की प्लीज सचिन पिळगावकरला माझ्यापासून प्लीज से अ बिग हाय बिकॉज शी लिटरली सेड शी सीन हिम ग्रो अप. देयर आर वेल बी लॉट्स ऑफ पीपल हु विल से की त्यांना मी स्क्रीनवर we've seen him grow up on screen. I cannot forget Sholay. Whenever I saw it, it was just the cutest. You had to fall in love with him back then. I remember watching Navra Majha Navsatha. I mean, it's one of the films he did, and I loved Sachin ji in that. मैंने उनको टीवी पर देखा हुआ है, डांस करते हुए. I've heard him speak his mind out, and he's never disappointed in any role. So today, to speak about it, मराठी जगातले हे सुपरस्टार कलाकार विथ मी इज सचिन पिळगावकर जी. हॅलो सचिन जी. हॅलो मलिष्का, हाऊ आर यू? ए तू तरी कुठे वाजवा. एक मिनिट. वी डोंट डू इट लाईक दिस. 1 सेकंड. 5 4 3 2. Thank you so much for joining us, Sachin ji. What a my pleasure. And what a fabulous day for me to finally speak to you. Please, माझ्या नथ बाबतीत काहीतरी बोला, कारण आय वॉज ऍटलीस्ट मतलब सिम्बॉलिकली मला आज तयार व्हायचं होतं. हे खूप चांगलं आहे, पण फक्त बोलताना यू जस्ट सेड की नथनी घातलेली आहे. नथनी नाही आहे ती, त्याला नथ म्हणतात मराठीत. I knew that this was going to happen, and through this interview I have a feeling that you will correct me about a lot of things. So नथनी और नथ में फरक काय? नथ ही अशी असते जशी तू घातलेली आहेस. ओके. आणि नथनी ही गोल असते. कळलं? आणि वेगवेगळा नथनी हा वेगळा नाकातच घातलेला प्रकार असतो तो. ओके. पण मराठीमध्ये त्याला नथ असं म्हणतात, नथनी म्हणतात. व्हेरी मच. द बिगिनिंग्स ऑफ माय लर्निंग स्टार्ट राईट हिअर फ्रॉम नथ अँड नथनी टू मराठी सिनेमा. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिवल. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही खूप एक्साइटेड आहोत की आपण आमच्या बरोबर बोलतात. टेल मी, व्हॉट डू यू थिंक ऑफ दिस होल फेस्टिवल? तुम्ही याच्याबद्दल कधी ऐकलात? व्हॉट डिड यू फील? मला याबद्दल जेव्हा कळलं, श्रुतीकडनं कळलं. श्रुतीने मला सांगितलं होतं, कारण गेल्या वर्षीचं जे मराठी फेस्टिवल आपण जे केलं होतं ते फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित होतं. आणि आताचं जे फेस्टिवल आपण करत आहोत आणि या सगळ्या ऍटमॉस्फिअर मध्ये आपण त्या कारणांमुळे आपण ते ऑनलाईन फेस्टिवल करत आहोत. म्हणजे कुठल्याही थिएटर मध्ये किंवा लोकांना साठवून आपण ते करत नाही आहोत. त्याचमुळे बहुतेक आपल्याला ते संपूर्ण जगभरात ते पसरता येतं आणि लोकांपर्यंत पोहोचता येतं. लोकांना या चित्रपटांपर्यंत पोहोचता येतं आणि त्यामुळे हा जो प्रकार आहे, जो ह्या फेस्टिवलला आपण त्याचा सेकंड पार्ट नाही म्हणू शकत, कारण अशा प्रकारे हे पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे आपण ह्याला नंबर न देता आपण ह्याचा आनंद लुटणं फार गरजेचं आहे सर्वांनी मिळून. सचिन जी, आपकी और मराठी सिनेमा की जर्नी की शुरुआत म्हणजे ऑफकोर्स यू बीन अराउंड फॉर, लाईक आय सेड, माझी आई बोलली होती की तुम्हाला हॅलो बोलावं म्हणून. शी सीन यू. माझा पण हॅलो सांगा प्लीज.
Please, definitely. She's seen you grow up. We've seen you do so many things. पण तुमची काय जर्नीची सुरुवात होती मराठी चित्रपट? Because you've done other cinema. You've done more than just being just being an actor. You've done so much in that cinema, outside of that cinema. But tell me about your journey with Marathi cinema. Well, I started my career in Marathi. Correct. माझा पहिला चित्रपट होता हा माझा मार्ग एकला. Correct. हा माझा मार्ग एकला म्हणजे दिस इज माय ओनली पाथ. आणि ते टायटल खरं ठरलं माझ्या आयुष्यात. म्हणजे आय रिमेंबर I was not even 5 when I started shooting for that film. And the film was released when I was not even 6. And the film got good response. I mean, that time, number of films were very less, which were made in Marathi. This was about 1962? Release year is 1963. Okay. 62 we started shooting the film. But I really count the year in which the film was released. You know, so I only count from 63. So technically speaking, this is my 58th year in the industry. And all these 58 years, I have been so lucky to be associated with so many great people. But मला मराठी चित्रपटातून सुद्धा मला सुलोचनाबाई अशी पर्सनॅलिटी माझ्या आयुष्यात आली. नंतर राजा ठाकूर, an ace editor, then became a director, made fabulous films. त्यांच्या हाताखाली सुद्धा मला काम करता आलं. त्यांच्याकडनं सुद्धा भरपूर काही शिकता आलं. मीना आपांकडनं शिकायला मिळालं. रेशीदांकडनं एडिटिंग बद्दलचे धडे मिळाले. हरिबाईंकडनं भरपूर काही शिकायला मिळालं. आणि असाच प्रवास सुरू होत असताना मी जेव्हा मराठीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं, तेव्हा माझ्या आयुष्यात माझा एक अतिशय जवळचा मित्र म्हणजे अशोक सराफ तो आला. आणि त्याच्याकडनं पण भरपूर काही शिकायला मिळालं. बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या, पण त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्याकडनं शिकायला मिळाली ती म्हणजे शिस्त. डिसिप्लिन. हो, ती गोष्ट मला डेफिनेटली त्याच्याकडे आढळली. आणि ती मी बराच म्हणजे आय एम लाईक अ स्पंज. मी नेहमी काही ना काहीतरी टिपत असतो. मला जे काही चांगलं वाटेल ते मी टिपत असतो. आणि माझी एक सवय म्हणा किंवा खोड म्हणा किंवा गुण म्हणा किंवा काही म्हणा, ती अशी आहे की मला आयुष्यात एकदा सांगितलेलं आयुष्यभर पुरतं. मला पुन्हा सांगावं लागत नाही. You are actor gold in that case. You don't have to tell you a thing twice. No, never. Once you have told me, lucky woman, I just want to say. Once you have told me and I have grasped it or I have understood it because you have told me for my benefit, I will not forget it all my life. That's right. I hope your wife compliments you about this. I was just saying. Of course. तर तशा गोष्टी मला शिकता आल्या. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि माझ्या आयुष्यात सुप्रिया आली, जिने माझं आयुष्य खूप खूप बदललं इन गुड टर्म. आय मीन सुधारलं आपण म्हणू शकतो. आणि भरपूर सवयी माझ्या सुधारल्या तिने. अगदी जेवणा खाण्याच्या सवयीपासनं. एक माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा, आणि मुलगा मी, आय एम अ ममाच बॉय. तर आईच्या छत्रछायेमध्ये नेहमी राहणारा मुलगा, आईने केलेले लाड, त्याच्यामुळे थोडासा बिघडलेला, थोड्या सवयी बिघडलेल्या, त्या कशा आपण सुरळीत आणू शकतो हा प्रयत्न सुप्रियानी मात्र डेफिनेटली केला. कारण तिच्यावर झालेले संस्कार वेगळे होते, तिच्या आई वडिलांनी तिच्यावर केलेले. तर त्यामुळे तिने मला काही काही गोष्टी माझ्या भल्याकरता सांगण्याचा जो प्रयत्न केला, त्या गोष्टी मी डेफिनेटली ऐकल्या. आणि मला जसं एकदा सांगितलेलं आयुष्यभर पुरतं, तसं सुप्रियाने सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या, सगळ्या ज्या चांगल्या सवयी ज्या लावल्या, त्या मी अजूनही टिकवून आहे. लाईक फॉर एक्झाम्पल जेवण खाणं, वेळेवर जेवणं. जेवणात सुद्धा काय खाणं, हे खाणं ठीक आहे, मला तेही खायचं असेल तेही खा, पण हे नाही खायचं असं नाही झालं पाहिजे. तर अशा ज्या गोष्टी आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत,
त्या मात्र मी आत्मसात केल्या आणि अजूनही त्या टिकून आहे. तिने मला माझ्या वर्कआउटच्या सवयी लावल्या. मी वर्कआउट वेगळ्या पद्धतीने करायचो, पण ती म्हणाली नाही तुम्हाला काय आवडतं. मी लहानपणी बॅडमिंटन खेळायचो. तर तिने मला मग बॅडमिंटन तिकडे लावून दिलं की हे बघा हे असे सर आहेत जे श्रियाला आधी शिकवायचे. तर त्यांचं नाव आहे संतोष सर. तर जवळजवळ मला असं वाटतं 8-9 वर्षापूर्वी तिने ती गोष्ट सुरू केली, पण मी ती सातत्याने अजूनही टिकून आहे. मी आठवड्यातून 5 दिवस मी बॅडमिंटन 2 तास खेळतो आणि खेळतो म्हणजे खेळतो. आताही पॅन्डेमिक मध्ये पण असंच म्हणजे पॅन्डेमिक मध्ये तर बंद होतं, पण पॅन्डेमिक मध्ये माझ्या घरी मी वर्कआउट माझा कधीही सोडला नाही आणि मी तो 5 दिवस आठवड्यातून नाही तर मी 7ही दिवस आठवड्याचा वर्कआउट करायचो पॅन्डेमिक मध्ये. वाह! तेव्हाच I complimented you and it's the truth, Sachinji. Your skin is like it's like makhan. बघा तुम्ही पण बघतात, you maintain yourself beautifully and I can see. आज पण मी आपला हा आपली हे काय म्हणतात आपण त्याला इंटरव्ह्यू म्हणू आपण किंवा बातचीत म्हणू आपण. जी आजची ही संपल्यानंतर सुद्धा मी पळणार आहे बॅडमिंटन खेळण्याकरता. Oh gosh. Someday, Sachinji, if you will allow it, when this pandemic is over, I want to be your baddie partner. मी पण खेळते. 100% it will be a pleasure. Please do come. I go to Andheri Sports Complex. Oh God. And it will be a pleasure taking you with me, along with me. This Marathi Film Festival is wonderful on many levels. Do you see, while I'm talking, I have made a date with Sachinji to play badminton. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगली काय ना, मला तरी असं वाटतंय की आजच्या दिवशी भरपूर प्रतिसाद लोकांचा मिळणार आहे, कारण भरपूर दिवसांपासून ही खबर जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचते आणि लोक उत्सुक सुद्धा आहेत आणि फार उत्कंठेने ते वाट पाहतायत की कधी आपण हे मराठी चित्रपट पाहू किंवा आम्हाला पाहायला मिळतील. कारण मला असं वाटतं ही संधी फार कमी झालेली आहे आजकाल. हो. आणि आता थिएटर्स तर बंदच आहेत, त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन तर तुम्ही पिक्चर पाहू शकत नाहीत आणि मराठी चित्रपट तर लागतच नाही आहेत. काही थोडेफार लागतायत ते हिंदी लागतायत, ते काही लोक तुरळक जातायत पाहायला, नाही जातायत, पण मराठी चित्रपटांचा उपास चालू आहे. तो अशा प्रकारे उपास जर आजच्या दिवशी तोडला जात असेल तर मला असं वाटतं ही खूप चांगली संधी आहे लोकांकरता. सचिनची सुरुवात पण तुमच्यापासूनच झाली होती, कारण लोकांना आम्ही बोललो होतो की 27 ला काय होत चाललंय आणि तुम्हीच बोललो होतो लोकांना की काय होणार आणि आज तुम्ही कीनोट स्पीकर आहात. आय ऑल्सो वॉन्ट टू टेल यू की रेड एफएमचा सतत प्रयत्न असं असतोच. इफ युल सी आमचा मॅजिक चॅनल पण आपण सुरुवात केली, कारण पीपल वुड राईट टू अस त्यांचे मराठी गाणी कुठे आहेत, मराठी गाणी कुठे आहेत. सो वी स्टार्टेड दॅट चॅनल. whenever there has been something Marathi oriented, whichever way, we pushed it, and we've always like I am a huge fan for at whatever level. If I can go watch plays, be part of a movie, be part of a TV show, because I feel the culture that it shows, the kind of diversity that it shows, the kind of movies that it makes, it's much more hardcore, deep. It's not upar ka. So Marathi cinema is उथळ नाहीये. आणि कॉन्टेंट ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला मराठी चित्रपटांमधनं आणि मराठी नाटकांमधनं मिळतं. करेक्ट. आय डू वॉन्ट टू आस्क यू युअर फॅन स्टोरीज एज वेल, बट आय वॉन्ट टू आस्क यू की व्हेन यू वर ग्रोइंग अप सबके मराठी सिनेमा में आणि आत्ताच्या मराठी सिनेमात तुम्ही काय डिफरन्स बघता? व्हॉट इज द ग्रोथ? ऑफकोर्स आय मीन चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन दिस युनिव्हर्स. तर त्यामुळे बदल हा घडणारच कोणत्याही परिस्थितीत, आणि तो घडलाच पाहिजे. नाही घडला तर मग हे युनिव्हर्स नाहीच आहे ना. मग प्रेडिक्टेबिलिटी जी आहे ती ठेवून काहीच उपयोगाचं नाही. करेक्ट. तर ती टाळण्याकरता बदल हा महत्वाचा, आणि तो बदल मग वेगवेगळ्या प्रकारे. मी तर रेव्होल्युशन्स बघितले, म्हणजे आय हॅव सीन फ्रॉम ब्लॅक अँड व्हाईट टू कलर इन फ्रंट ऑफ, म्हणजे माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी. मराठी चित्रपटात कलर शांताराम बापूंनी आणला पिंजरा या पिक्चर पासून. त्याआधी कलर एकही चित्रपट मराठी बनला नव्हता, पण तो दॅट वॉज अ रेव्होल्युशन. हिंदीमध्ये पण मी ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर्स पण केलेली आहेत हिंदीमध्ये. माझं पहिलं पिक्चर मराठी होतं, पण तेही ब्लॅक अँड व्हाईट होतं. पण त्याचबरोबर मी काही हिंदी चित्रपट केले, ते पण मी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केले. नंतर जाऊन माझा पहिला कलर चित्रपट मला आठवतो वॉज ब्रह्मचारी. आम्ही 12 मुलं होतो, त्यातला मी एक होतो मुलगा,
आणि मग कलर मध्ये काम करायला लागलो, तर ते एक रेव्होल्युशन बघितलं. पण मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की त्या काळात आम्ही साऊंड जो आम्ही वापरायचो तो डबिंगचा साऊंड कधीच नसायचा, सिंग साऊंड असायचा. या माझं पहिलं पिक्चर सिंग साऊंड होतं. अनेक चित्रपट, इव्हन गीत गाता चल, मी जे पहिलं माझं सो कॉल्ड ऍज अन ऍडोलेसंट हिरो ज्याला आपण म्हणतो, तसा पिक्चर मी जो केला किंवा बालिका बधू केला, सिंग साऊंड होतं, डबिंग नव्हतं. डबिंग कुठे, मी पहिला चित्रपट पूर्ण चित्रपट डब केला तो चित्रपट होता आखियों को झरोखों से 1978. त्याच्या आधी डबिंग ही फार प्रचलित गोष्ट नव्हती. म्हणजे इट वॉज नॉट अ प्रॅक्टिस that every film has to be dubbed. So silence on sets was a very real thing then. Very real thing and very important thing. And the sound recordist and the person also who was a boom man was no less than a star. त्याला बसायला खुर्ची असायची, त्याला एक स्पॉट बॉय असायचा त्याला चहा पाणी देण्याकरता. आणि त्याने रिहर्सल घेतल्यानंतर डायरेक्टरनी म्हटलं चलो अभी टेक करते, तर त्यांनी जर सांगितलं नाही मुझे एक रिहर्सल चाहिए, तुमच्या बापाला द्यायला लागायची. तुमच्या बापाला द्यायचं लागायचे. आय लव्ह इट. म्हणजे हा, तर म्हणजे ही यूज टू कमांड ते, नाही मला पाहिजे एक रिहर्सल, पाहिजे म्हणजे पाहिजे, संपला विषय, यू कॅनॉट आर्ग्यू. तर तशा प्रकारच्या ऍटमॉस्फिअर मध्ये मी वाढलेलो आहे. ओके. मग डबिंग झाल्यानंतर एक गोष्ट मात्र मला जाणवली की डबिंग मध्ये यू कॅन बेटर युअर परफॉर्मन्स. काही गोष्टी अशा राहून गेलेल्या असतात, काही तुम्हाला डायलॉग जर चेंज करायचे असले, त्यांचं पिच चेंज करायचा असला तर तुम्ही ते करू शकता, स्वतःला सुधारू शकता, स्वतःच्या परफॉर्मन्सला सुधारू शकता. मग नंतर जाऊन मला हे पण आढळलं की तुमचा परफॉर्मन्स जर असेल तर त्याच्या एक नॉच वरती तुम्ही तो घेऊन जाऊ शकता डबिंग मध्ये. दुसरी गोष्ट अशी जाणवली की आवाजावरती तेवढं जास्त कॉन्सन्ट्रेट करायची गरज नाही, तुमच्या एक्सप्रेशन वरती करा जेव्हा तुम्ही फिल्म मध्ये शूटिंग करत असता, कारण आवाज तुमच्या हातात आहे जेव्हा तुम्ही डबिंग करणार. तर ती एक गोष्ट हातची राखून तुम्ही शूट करताना तुम्हाला थोडी सुविधा असते. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी मी आढळलेल्या आहेत मला. आणि ते पण एक रेव्होल्युशन होतच फ्रॉम सिंग साऊंड टू डबिंग. आणि त्याच्यानंतरचं रेव्होल्युशन म्हणजे अतिशय सुंदर रेव्होल्युशन झालं फ्रॉम 35 mm टू सिनेमास्कोप. हे एक रेव्होल्युशन होतं. आणि नंतरचं रेव्होल्युशन म्हणजे सर्वात महत्वाचं आणि सर्वात मोठं रेव्होल्युशन मी फेस केलं ते म्हणजे सेल्युलॉइड टू डिजिटल. म्हणजे आम्हाला फिल्मवरती चित्रपट बनवणं ही ह्याची सवय. मग ते एरिफ्लेक्स कॅमेरा जेव्हा आला तेव्हा डबिंग जेव्हा सुरू झालं तेव्हा एरिफ्लेक्स कॅमेरामुळेच झालं. कारण त्याचा एक आवाज यायचा, कर्र असा सतत आवाज यायचा आणि त्या आवाजाची झाली होती सवय. त्यामुळे स्टार्ट साऊंड, स्टार्ट कॅमेरा म्हटलं की कर्र आवाज सुरू होणार. मग तो आवाजाचा प्रॉब्लेम अशा करता व्हायचा नाही कारण डबिंग व्हायचे असते. म्हणजे आम्ही बनवा बनवी सारखा चित्रपट सुद्धा त्या कर्र या नॉईज मध्येच बनवलेला आहे, जो लोकांना नाही ऐकू आला कारण लोकांना डबिंग ऐकू आलं जे काय होतं. बट तो कर्र आवाज बंद झाला कारण फिल्म वापरणंच बंद झालं. करेक्ट. आणि फिल्म वापरणं बंद झालं म्हणजे का बंद झालं, कारण डिजिटल मध्ये चिप आली, त्याच्यामुळे आवाज नाही. आणि मग ते रेव्होल्युशन मी बघितलं. व्हिज्युअली खूप फरक पडला, टू बी व्हेरी फ्रँक. म्हणजे मी बेटर करता म्हणत नाही, मी थोडासा कमी या दृष्टीने बोलतोय. याचं कारण असं की तुम्ही जेव्हा नेगेटिव्ह मध्ये तुम्ही जेव्हा पिक्चर बनवता तेव्हा त्याचं रेझोल्युशन असतं 28K. 28K निगेटिव्हचं रेझोल्युशन असतं. पण त्याचं तुम्ही जेव्हा प्रिंट काढता, पॉझिटिव्ह काढता, तेव्हा त्याचं 12.5K असं रेझोल्युशन होतं. आज तुम्ही जेव्हा शूट करता तेव्हा तुम्ही 4K वर शूट करता आणि दाखवतात तुम्ही 2K वरती. तर किती कमी झालं रेझोल्युशन. तेव्हा तुम्ही कॉम्पिटच करू शकत नाही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्हशी. डिजिटल हे कॉम्पिटच नाही करू शकत. पण तरी सुद्धा आज तो बदल ज्याच्याबद्दल तुम्ही मला विचारलं होतं
तर त्या बदलाबद्दलच मी आतापर्यंत सांगतो की रेव्होल्युशन म्हणजे काय, बदल. करेक्ट. आणि आज तुम्हाला कुठेही प्रिंट पाठवायची गरज नाही, आज तुम्हाला कुठलाही रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायची गरज नाही. काही काही लोक आमचे प्रिंट्स घेऊन जायचे, मग टॅक्सी करायचे, मग ते प्रिंट घेऊन या थिएटरला द्या, ही प्रिंट त्या थिएटरला द्या, मग 1-2 थिएटर जवळ असली तर मग ती प्रिंट शफल करा. या ज्या गोष्टी चालायच्या त्या गोष्टी सगळ्या बंद झाल्यात. आता एका बटनावरती ठरलं जातं की कुठल्या थिएटरला पिक्चर किती वाजता दाखवलं जाणार आहे आणि ते किती वेळ तुम्ही दाखवू शकत आहात वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या. हा पण फार मोठा बदल. आणि आजही आपण हे फेस्टिवल करू शकतोय त्याचं कारण इज डिजिटल. इट्स ट्रू. आय वाज जस्ट गोइंग टू से की यू नो, या फेस्टिवलचं जे अस्तित्व आहे ते डिजिटलवर अवलंबून आहे आणि त्याचमुळे आपण जगभरात आज पोहोचू शकतोय आणि आज एवढे सगळे लोक मिळून एवढे सगळे चित्रपट पाहणार आहेत, याचं कारण बदल. Yeah. Sachin ji, I wanted to also ask you if you wanted to tell us like महाराष्ट्र में सिनेमा की ओरिजिन के बारे में या बहुत कम लोग जानते हैं unless you are probably a media student or whatever कि दादा साहेब फाल्के is the father of Indian cinema. He made the first film. But do you want to tell us about maybe the stories you've heard about the difficulties back then? Like we all know, you know, female actors. Yeah, I wouldn't say I know everything about it, but I know for sure that Dada Saheb Phalke is the father of Indian cinema. Yeah. And I also know one fact which probably people may not know. Please tell us. And the thing is that Dada Saheb Phalke, the first film he made in India was a Marathi film. Oh. Though it was a silent film. Correct. Yes. It was a silent film, but I consider it to be a Marathi film. Yeah. Why? Because the person who made it was a Maharashtrian. Was correct. Marathi. Yes. The person who wrote the film was Marathi. Oh. So definitely he must have written it in Marathi. Correct. The bhasha, if we could hear, yeah. The people who acted in it were Marathi. Oh. The director explaining to the technicians and the actors, the explanation had to be done in Marathi. Oh. So the expressions given by the actor were also Marathi. Yes. आणि मग ते इवन इन्स्ट्रक्शन्स तिथे सेट वरती, ही कॅमेरा इथे लावायचा, मग तुम्ही इथनं इकडे येणार, मग तुम्ही त्याच्याकडे बघून असं दाखवणार की तुम्हाला हे बोलायचं आहे, ते मराठीमध्ये. आणि मग इन्स्ट्रक्शन्स म्हणजे कॅमेरा सुरू करा. साऊंड तर नाहीच आहे, त्यामुळे साऊंड बद्दलचं म्हणणंच होऊ शकत नाही. कॅमेरा सुरू करा आणि ऍक्शन नाही म्हणायचे, सुरू असं म्हणायचे. ओके. ते पण मराठीच. करेक्ट. तर त्यामुळे राजा हरिश्चंद्र आपल्या भारताचा पहिला चित्रपट करेक्ट हा मराठी होता. Absolutely. आपण रिसर्च केलं, we said this only, the first film, absolutely, that's when Marathi cinema started, is when cinema started, because that would be a Marathi film. Exactly. सचिन जी, OTT के आने के बाद आपको लगता है कि also again I'm asking you because of course today is the day when there a lot of people are coming to us here to figure out, you know, Marathi cinema is a day to celebrate, and that's why I'm asking you everything about anything that might affect the cinema. OTT के आने के बाद आपको लगता है कि बदलाव आया है? 101% बदलाव आया है और बेहतरी के लिए आया है. और जो लोग काम जानते हैं ना, उनको धोखा नहीं है. वो तो मतलब क्या है ना कि हम भी दरिया हैं, हम भी अपना हुनर जानते हैं, जिस तरफ भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा. ओहो. तो ऐसा नहीं, जिनको अपना हुनर पता है वो अपनी राह तो ढूंढ ही लेंगे, चाहे कुछ हो जाए. और वही अपना काम है. अरे बापरे, आता काय होणार, असं करून काहीच उपयोगाचं नाही. तुम्हाला शिकत राहिलं पाहिजे, तुम्हाला पुढे जात राहिलं पाहिजे. तुम्हाला आज ठीक आहे, तुम्ही कालच्या पिक्चर्स तुम्ही आज दाखवताय ते लोकांकरताय, पण आमच्या करता काल महत्वाचं नाही, उद्या जास्त महत्वाचं. तर त्यामुळे आम्ही आज काय करतो आहोत आणि उद्या काय करणार आहोत या गोष्टीचं महत्व माझ्याकरता तरी खूप जास्त आहे. So will we be seeing Sachin ji a lot on OTT platforms? Also. Yeah. Also. Okay. Sachin ji, I wanted to ask की overall आपण consumption कसं वाढवू शकतो
ऑफ मराठी सिनेमा प्रेक्षकांमध्ये? प्रेक्षकांमध्ये सर्वात आधी मराठी भाषेबद्दलचं प्रेम असणं फार गरजेचं आहे. जे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की ते खूप कमी होत चाललंय. आणि काय की भाषेवरच तुम्ही जर प्रेम नाही केलं तर त्या भाषेवर बनणाऱ्या गोष्टींवरती तुम्ही कसं काय प्रेम करणार? जे महत्व मराठी भाषेचं आम्ही बनवले होते चित्रपट, त्यावेळेला जे होतं तेवढं आता राहिलेलं नाहीये. तर त्याबद्दल थोडीशी काळजी घेणं फार गरजेचं आहे. मराठी लोकांना, मराठी आई वडिलांना आपल्या मुलांना मराठी शिकवणं फार गरजेचं आहे. त्यांच्यावर ते संस्कार मराठी घडवणं फार गरजेचं आहे. आणि नंतर अरे बापरे आमचा मुलगा आता मराठी बोलतच नाही, ह्याला काय अर्थ आहे असं म्हणून उपयोगाचं नाही. चूक कोणाची आहे? चूक तुमची आहे. त्याच्यावर तुम्ही त्याचे संस्कार घडवले पाहिजेत, तर त्याचं प्रेम मराठीवर राहील. कारण आज आपण what we've done today, I mean it's important also because we want people to go and watch Marathi cinema more because we can't. Exactly. आणि त्या एक गोष्ट त्यांना पालकांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ती गोष्ट म्हणजे अशी की तुमच्या मुलांनी जर मराठीवर प्रेम नाही केलं तर उद्या तो तुमच्यावर पण प्रेम नाही करणार. शक्यता ती पण आहे, ती नाकारून चालणार नाही. तर तुम्हाला जर स्वतःला वाचवायचं असेल तर मराठी भाषेला वाचवा. I love the language and I'm so glad that we are doing this Marathi festival. Exactly. And I'm proud that you guys are making this happen. Yeah. Thank you. It's always been a dream. I love the language. It has so much namak and it has so much possibility for humor, for depth. I think it's beautiful and we're very happy that you're doing this for us. With us. Today's movies, I want to ask you, Sachin ji, आज जो हम पिक्चरें दिखाने वाले हैं अलग अलग क्षेत्रों में, सुपर हिट कॉमेडी, रोमांस, ड्रामा, even as we're speaking, people can go and watch them. आपकी favorites इनमें से कौन सी है? What would you completely recommend? Of course, नवरा माझा नवसासा. I loved watching that movie. I have collapsed laughing. I remember it. But that is what would you recommend? मी 3 पिक्चर्स मात्र मी डेफिनेटली पाहणार आहे. सर्व पिक्चर पाहण्याचा प्रयत्न करणार आहे, पण मी 3 पिक्चर्स डेफिनेटली पाहणार आहे. एक तर व्हेंटिलेटर खूप आवडलेलं पिक्चर आहे माझं, आणि त्यानंतर मुंबई पुणे मुंबई जे पहिलं बनलं होतं जी है ना, ते पण खूप एंटरटेनिंग असं पिक्चर आहे. आणि तिसरं पिक्चर मी डेफिनेटली पाहणार आहे म्हणजे क्लासमेट्स. त्याच्यामध्ये ना खूप कॉलेजचा ऍटमॉस्फिअर, तसं पाहायला गेलं तर दुनियादारीमध्ये पण कॉलेजचा फील खूप चांगला आहे आणि खूप सुंदर पुस्तकावरनं खूप सुंदर पिक्चर संजय जाधवनी बनवलेला आहे. पण मला क्लासमेट मध्ये ना एक वेगळ्या प्रकारचा ऍटमॉस्फिअर जाणवलं. त्याच्यात थोडासा सस्पेन्स आणि थ्रिल पार्ट सुद्धा त्या चित्रपटात आहे. म्हणजे त्या चित्रपटात ना मला असं वाटतं की भरपूर काही रस असे लोकांना अनुभवायला मिळतात. तर हे 3 पिक्चर्स तर मी 100% पाहणार. आणि मी ऍड करते नवरा माझा नवसाचा, because I really enjoyed it. I'm so glad it's going to be coming back. जाण्याच्या आधी सचिन जी, would you like to just tell the audience who are watching us about the Red FM Marathi Film Festival, what you feel about it, message to the people? तुम्हाला काय बोलायचं? मला मेसेज फक्त एवढाच द्यायचा की रेड FM मराठी फिल्म फेस्टिवल जे होतंय, एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा होतंय, त्याला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. या फेस्टिवलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही जी मंडळी त्याच्यात गुंतलेली आहेत, सर्व करण्यामध्ये सहभागी आहेत, आयोजन करण्यामध्ये, त्यांना शुभ आशीर्वाद. आणि हे फेस्टिवल दरवर्षी व्हावं आणि दरवर्षी ते मोठं होत राहावं अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि आय विश यू गाईज अ ग्रेट ग्रँड सक्सेस. Thank you so much, Sachin ji. On behalf of Red FM 93.5, I would like to thank you so much for being our keynote speaker, for sharing such wonderful insights. It has been a pleasure talking to you. आणि आता आपण सगळे, तुम्ही तुमच्या घरात, मी माझ्या घरात, पण पॉपकॉर्न व्हायचं. ओके, वी मस्ट ईट पॉपकॉर्न while we are watching. Of course मी आणून ठेवलेले आहेत. आता मी फक्त माझ्या मायक्रोवेव्ह मध्ये घालून आय एम वेटिंग फॉर इट टू ब्लोट. असं I will see you on the other side. आणि कधी ना कधी बॅडमिंटन नक्कीच. ओके, Done deal. I'm on that. Pat. Thank you, Sachin ji. Have a great day. All the best. Enjoy the Marathi Film Festival. Bajate. Thank you.